गुड मॉर्निंग मित्रांनो, कोल्हापूर टू लेह लडाख या सिरीजचा डे 7 स्टार्ट झालेला आहे. आपण आता आहोत न्यूब्रा व्हॅलीमध्ये आणि आज आपला प्लॅन आहे न्यूब्रा व्हॅली टू पँगॉंग, डिस्किट मॉनेस्ट्री आणि झिपलाईन. जशी की रात्री मी तुम्हाला बोललो ते फक्त करायचं आहे. गाडी मस्त अशी सकाळी वॉश करून घेतली, तिचं फुटेज तुम्ही बघितलं असेल आणि एकदम छान असं वेदर झालेलं आहे. परत थोडं ऊन थोडी सावली असा खेळ सुरू आहे. आपण राहिलो हॉटेल कॅराव्हॅन न्यूब्रा असं हॉटेलचं नाव आहे. इथं 1500 रुपयाला एक रूम, अशा पद्धतीने आम्ही 2 रूम घेतलेल्या होत्या. एक नंबर रूम आहेत, म्हणजे जे आपण व्हॅल्यू फॉर मनी म्हणतो अशा पद्धतीनं आहे. रूम खूप छान वाटल्या आणि तुम्हाला जर इथं स्टे करायचं असेल तर इथं खरोखर भारी. हुंडरला जर तुम्ही गेला ना तर खूप कॉस्टली रूम मिळतो. आम्ही पाठीमागल्या वेळी एक्सपिरियन्स केलं होतं, तर त्याविषयी तुम्ही डिस्किटमध्ये स्टे करू शकता. इथं पेट्रोल पंप वगैरे तुम्हाला 2-4 किलोमीटरच्या एरियामध्ये भेटून जातात. तर चला आता मस्त अशी चहा किंवा कॉफी घेऊ. आपली संकष्टी आहे आज सगळ्या मेंबर्सची, तर आज आहे उपवास, त्यामुळं चहा कॉफी काही ते घेऊ आणि आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी. कसं आहे मालक? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गाडी अशी मस्त वॉश झाली आहे. ट्रिपवरती गाडी क्लीन असल्याशिवाय ट्रिपची मजाच येत नाही. आपका हरी सुनील, ये सब लोग भाई लोग हैं यहाँ पे जो कि यूपी से है. यहाँ पर डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्री में जो होटल कैरावन है वहाँ पे काम करते हैं. सब लोगों ने बहुत अच्छी हम लोगों को मतलब जो बोलते हैं ना, जो मेहमान की तरह हम लोगों को ट्रीट किया. हमारी गाड़ी भी मस्त साफ कर दी. आप जब भी आओ तो यहाँ पे रुकना और भाई लोगों से ज़रूर मिलना. चाय भी हम लोगों को कॉम्प्लीमेंट्री दे दी. तो थैंक यू सर. चलो फिर मिलेंगे, हम लोग आते रहते हैं. चलो बाय बाय बाय, नमस्ते बाय. मित्रांनो, आता आपण आहोत डिस्किट मॉनेस्ट्री या ठिकाणी. हे जे आहे ते पूर्ण डिस्किट गाव आहे आणि ते जे पुढं दिसते तुम्हाला एकदम ते आहे हुंडर, जे की स्टेसाठी फेमस आहे. जर इकडं बघितलं तर थोडा थोडा बर्फसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आणि आत्ता सध्या जर वेदर बघितलं तर वेदर जे आहे ते इकडं एकदम क्लीन आहे. पण पाठीमागं 50 किलोमीटरवरती एक गाव आहे स्क्रीव म्हणून, तिथं आत्ता सध्या काहीतरी स्नोफॉल सुरू आहे, गुगलवरती दाखवते. पण आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला डिस्किट मॉनेस्ट्री सगळ्या गोष्टी आवरून आपल्याला पुढं निघायचं आहे. सुंदर असा लँडस्केप आहे, अगदी नजर जाईल तिकडं. खूप छान छान नजारे आहेत. असं वाटतं की 1 मिनिटसुद्धा मोबाईल जो आहे तो आतमध्ये नको ठेवायला, तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवाव्या. तुम्ही या साईडला पण बघू शकता कशा पद्धतीने व्ह्यू आहे. तर आहे बुद्धांचा स्टॅच्यू, ज्याची हाईट आहे 106 फूट आणि 32 ते 33 मीटरमध्ये येते. खूप छान वाईब आहे. इथं पाठीमागल्या साईडला तुम्ही बघू शकता मॉनेस्ट्रीसुद्धा आहे तुम्हाला बघण्यासाठी. तर जे टुरिस्ट न्यूब्रा व्हॅलीला व्हिजिट करतात तिथं हा एक फेवरेट जो आहे तो स्पॉट आहे. तर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता. बाकी तुम्हाला खालचे सगळं दाखवलंच, गाव कसं आहे, काय पेट्रोल पंपची वगैरे माहितीसुद्धा मी दिलेली आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं प्लॅन करू शकताय. खूप छान वाईब आहे, नक्की या. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत तिथं झिपलाईन करण्यासाठी. आपल्यातला एकच मेंबर झिपलाईन करणार आहे. बाकी सगळे मेंबर जे आहेत ते थोडं घाबरत आहेत की नको जे रिस्क घ्यायला जास्त. ठीक आहे, त्याला जास्त ॲडव्हेंचरची हाऊस आहे त्याच्यामुळे तो करतो आहे. मागच्या वेळी पण त्यानं केलं होतं. हा जो आहे तो पूर्ण यांचा ट्रॅक आहे, तुम्हाला दोरी दिसत असेल. क्षितिज सोमापाने राहणार पेटवडगाव हे आमच्यासोबत लडाख ट्रिपवरती आले आहेत. हे स्वतःच्या इच्छेनं इथं झिपलाईन करत आहेत. स्वखुशीनं स्वजबाबदारी जबाबदारी करत आहे. काही टेन्शन घेऊ नका, आधी पण एकदा केलंय आपण, आपलं सवय.
ओके, तुम्ही ऐकलंय इथं 3 लोक आहेत साक्षीला. तर मानेसाहेब स्वतःच्या ह्याच्यावरती जात आहेत आणि बघू शकतो तुम्ही, पैसा हो तो ऐसा हो, क्षितिज भाई जैसा हो. 2,500 रुपये ऐसे ही पे कर दिए इन्होंने. हो पाटील आहेत आमच्या संघ, बारकाय हो माणूस. आवड़ो आवड़ो, जोरात आवड़ो उसको. मेरे बाबूने थाना थाया. मानेसाहेब झालेले आहेत रेडी आणि आता ते जाणार आहेत थेट वरून खाली. करा असलं काहीतरी लग्न व्हायला त्याचं झालंय. तर मित्रांनो थांबलो आहोत एक छोट्याशा फ्युल ब्रेकसाठी. फुल करू. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे इथे आणि पुढं जो डिस्ट्रिक्टमध्ये आहे तो हिंदुस्थान पेट्रोलियम HP चा आहे. जरा आम्हाला इथं लोकल जे टॅक्सीवाले आहेत त्यांना रोड संदर्भात जरासं कन्फ्युजन आहे, कारण काय झालं आहे बऱ्याचशाच ठिकाणी रोड जे आहेत ते तुटलेले आहेत किंवा वाहून गेलेले आहेत. आणि एका ठिकाणून आहे डुबरुक मार्गे जे जातात तर शोक म्हणून कुठलं तरी गाव आहे, त्या गावामध्ये काहीतरी नदी आहे. मग ती नदी आपल्याला क्रॉस करावी लागते. मग त्याच्यामध्ये पाणी किती आहे काय आहे ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला जरासं बघायचं आहेत. वरीले से भैया सक्ती, वरीले से हमको बोला है कि आप सक्ती निकल जाओ और वहाँ से सीधा पेंगोंग का रास्ता शुरू हो जाता है, फिर मैप में दिखाता है. ठीक है भैया, थैंक यू थैंक यू. आजच्या प्रवासाचा ट्रेलर सुरू झाला आहे. ओंकार शेट, काय वाटते? जबरदस्त मजा येणार आहे. ॲडव्हेंचर करण्यासाठी तर लदाखला आलोय. हे ॲडव्हेंचर परत 4-5 वर्षानंतर नाही आहे. एकदा का सगळे रोड पक्के बनले तर तुम्ही ही मजा नाही घेऊ शकत. तर आपण हाले डोले प्रवास करत करत चाललोय आज. बघू शकाय किती स्टीप गोष्टी आहेत. एवढी मोठी गाडी असून XUV सारखी तरी पण थोडी थोडी भीती वाटायला लागली की बाबा कुठं खाली टच व्हायला नको. असं ॲडव्हेंचर आहे. तर बघू शकताय जस्ट आपल्या पुढे एक थार या ठिकाणी ऑपरेटिंग करत आहे आणि त्याच्यानंतर आपली राणी येणार आहे. तर बघू शकताय मी एवढ्या कमी अंतरावरून चाललोय, अक्षरशः पाय कापतायत. तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत येत असेल. आता आपण सध्या आपली गाडी या ठिकाणावरून काढायचा प्रयत्न करणार आहे. जसं की आत्ताच तुम्ही ॲडव्हेंचर बघितलेलं होतं, एका नदीच्या पुलावरून आपण ढिगभर पाण्यातून आलेलो होतो. आपली राणी या ठिकाणी इन वादियों में थांबलेली आहे. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्यासमोरच एक थार आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामधूनच आपले काही मेंबर आलेले आहेत. थोडंसं बघूयात, काहीतरी विषय झाला आहे. तुम्हाला लाईव्ह दाखवतोय की आपण इथं त्या या ठिकाणी का थांबलोय. या ठिकाणी बरोबर रस्त्यामध्ये असा विषय झाला आहे, ज्या वेळेला हे क्लिअर होईल त्याच वेळेला आपण इथून पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे ॲडव्हेंचर ठीक आहे. आणि समोर बघू शकताय परत ढिगभर पाणी आणि त्याच्यानंतर ढिगभर आपल्याला दगडगोटे बघायला भेटतात.
सो स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट अपडेट गाईज. थँक्यू सो मच. कसं वाटतंय ओंकार सर? थ्रिल आहे, थ्रिल. सगळा थ्रिल सुरू आहे, थ्रिल. गाडीच्या इथे झूम मोडवरती टाकलेलं आहे मी आणि ट्रॅक्शन कंट्रोल जे आहे ते ऑफ केलेलं आहे. एकदम मक्खनसारखी गाडी जाते. आपला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स पीक वरती ट्राय करताना माननीय ओंकार पाटील शेठ. लडाख सारख्या टरेनवरती जिथं ऑफरोडिंग पण आहे तिथंच BROने असे रोड बनवलेत की तिथं आपण 100 सुद्धा स्पीड जी आहे ती मेंटेन करू शकतो. पुढे एक टनल आहे मस्तपैकी, त्याचा आता व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. आपली लेह लडाखची ट्रिप सुरू झाल्यापासून आपण जेव्हापासून लडाखमध्ये एंटर झालो आहे तेव्हापासून सगळ्यात पहिल्यांदाच आपल्याला जे आहे ते पाऊस बघायला मिळतोय. आपण आता आलो आगममधून सक्ती म्हणून गाव आहे आणि तिथून परत चांगलांगला पासला आपल्याला जायचं आहे. ॲक्च्युली रूट असा आहे की आगममधून डुब्रुक आणि डुब्रुकवरून पुढं पँगॉंग. पण झालं असं आहे की आगम आणि पँगॉंग लेकच्या मध्ये डुब्रुक जी आहे तिथं एक शॉक म्हणून गाव आहे. तिथं नदीवरचा पूल जो आहे तो गेलेला आहे, त्यामुळे गाडी नदीमधून टाकावी लागते. आणि आता सध्या ग्लेशियरचं पाणी कारण ऊन जास्त आहे इकडं भरपूर, म्हणजे उकाडा आहे कारण टेम्परेचर पण 20 डिग्रीच्या आसपास राहत होतं. त्यामुळं नदीला पाणी जास्त आहे, त्याच्यामुळं आम्हाला रूट जो आहे तो चेंज करावा लागतो आणि सगळी लोक इकडूनच जात आहेत. इथून सक्तीमधून चांगलांगला आणि तिथून पँगॉंग. तर तुम्ही पण येत असताना रोडची जी माहिती आहे ती लोकलकडून घ्या, डायरेक्टली मॅपच्या भरोश्यावर कुठलेही ट्रॅव्हल करू नका. ते लिटिल बिट इकडं रिस्की राहू शकतं. तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत ठाणे, आपल्या महाराष्ट्रातील काही मेंबर आपल्याला भेटलेले आहेत आणि मी आता सोबतच पँगॉंग लेककडे निघतोय. तुम्ही व्हॅली बघू शकता किती मस्त अशी व्हॅली आहे. टेम्परेचर जे आहे ते 10 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आलेलं आहे. गाडीचा परफॉर्मन्स पूर्ण डाऊन झाला आहे. 3rd गिअरमध्ये गाडी जी आहे ती पिकअप घेत नाही आहे. 2nd गिअरमध्ये खूप जास्त रेव होते कारण ऑटोमॅटिक आहे. आणि क्लच प्लेटचा जो बर्निंग स्मोक असतो तो थोडा येत आहे. त्यांच्या पण गाडीला सेम प्रॉब्लेम होतो आहे की क्लच प्लेट बर्निंगचा वास येतो आहे, जे की नॉर्मल आहे. मी हाईट गेन करतो आहे खूप सारी. तर बघू आता आपल्याला वरीला आणि तिथून सक्ती आणि तिथून चांगलांगला पासाचा आपला रूट आहे आणि तिथून डायरेक्ट पँगॉंग. तर चला निघूया आपण पुढच्या प्रवासासाठी. ओंकार पाटील तेच आहे बघा. मी वडगावचा आहे. लोले पेठ वडगाव कुठं BY कॉलेजच्या अलीकडे. तुम्ही कुठून आलाय सर? सगळे इचलकरंजी. आता जी हाईट आपण गेन केली ती ऑलमोस्ट आहे 17,429. म्हणजे खारदुंगला आपण होतो त्याच्यापेक्षा फक्त 500 ते 600 फूट आपण कमी, पण तेवढ्याच हाईटला आहे. त्याच्यामुळेच गाडी जी आहे ती ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्यामुळे गाडीला तेवढी पॉवर डिलिव्हर गाडी करत नाही आहे. वरिलामध्ये आहोत आपण. गाइस देखो ना मित्रांनो आपल्या गाडीला हिल डिसेंट कंट्रोल हा एक फीचर आहे
आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपण स्पीड जे आहे एक सर्टन लेवलला सेट केलं ना, जसं की मी आता 35चं स्पीड जे आहे ते सेट केलेलं आहे. तर त्या केसमध्ये काय होतं की गाडी जी आहे ते 35च्या स्पीडच्या वरती गाडीचं जे स्पीड आहे ते जाऊ देत नाही, ऑटोमॅटिकली ब्रेकिंग करते स्वतःहून किंवा इंजिन ब्रेकिंग करते. मित्रांनो, लडाखला एक वेगळी दुनिया का म्हणतात तर इथं बघू शकताय हा टेरेन कसा आहे. याच्यावरती गवत वगैरे आहे किंवा थोडीशी हिरवळ आहे, दगड पूर्ण वेगळा आहे, माती पूर्ण वेगळी आहे. पण त्या साईडला जर तुम्ही समोर बघितलं तर तिकडं कुठल्याही डोंगरावर ते गवताची काडीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण सेंटरला परत जर बघितलं तर एक गाव आहे आणि त्या गावामध्ये तुम्हाला बरीचशीच हिरवळ बघायला मिळेल. आय थिंक तेच सक्ती गाव असावं. तर असं आहे हे लडाख. आम्ही मस्त असे एन्जॉय करत 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 तुम्ही नजारे आय होप एन्जॉय करतच असाल. आणि थँक्स टू प्रतीक सर जे की सर्व बाहेर जाऊन शूट वगैरे घेत आहेत. आणि 360चे मेंबर हे आहेत क्षितिज माने, यांचंसुद्धा आभार. आता आपण सक्ती हे गाव क्रॉस करून आपण चांगलांगला हा पास जो आहे तो आता त्याच्यावरती आपण जातोय. तर चांगलांगला पासकडे जात असताना पण परत सेम इश्यू की पॉवर लॅग थोडा फील होतोय. बाकी हाय अल्टिट्यूडवरून परत नॉर्मलला आल्यानंतर काय प्रॉब्लेम करत नाही गाडी आपल्याला. वाटतं एका ठिकाणी आता चहाचा ब्रेक कुठेतरी घ्यायचा आहे. तर एक्सायटेड तर आपल्याला जायचं आहे आता पँगॉन्ग लेकवरती. आणि खूप साऱ्या ह्या सरांच्या रील शूट करायचे आहेत. मोबाईलचा आणि 20-30 GB डाटा जो आहे तो फुल करायचा आहे. आपण 3 दिवसामध्ये म्हणजे लेह लडाखमध्ये आल्यापासून जवळपास 125 GB डाटा जो आहे तो कलेक्ट केलेला आहे 125. आणि दुसरा 360चा वगैरे DSLRचा हे ते बाकी वेगळंच. मी फक्त फोनबद्दल सांगतोय. एक लडाख फिरल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मी ऑलमोस्ट सगळ्या राज्यात जाऊन आलो. म्हणजे राजस्थानची रेती असेल, महाराष्ट्रातले काही काळे दगड असतील, वेस्टर्न घाट कसे आपले आहेत तशा पद्धतीनं. काही ठिकाणी तुम्हाला स्टोन क्रशर कसं असतं ना एखाद्या ठिकाणी तसा दगड पाहायला मिळेल. काही ठिकाणी काश्मीर तिकडं, परत ते आसाम वगैरे असा भाग पण तुम्हाला काही ठिकाणी बघायला मिळेल. आपण पोहोचलेलो आहोत चांगला पासवरती मित्रांनो. 17,688 फूट याची जी आहे ती उंची आहे. आणि इथं चांगला बाबांचं मंदिर सुद्धा आहे. ओम चांगला बाबा की जय. पण आता कुठेतरी थांबूया आणि थोडं फोटोशूट करूया. सोबतच चहा वगैरे काय मिळाला तर आपण घेऊया. मित्रांनो, तुम्ही तिथं बर्फ बघू शकताय. आम्ही ज्यावेळी 2022ला होतो त्यावेळी आम्ही पँगॉन्ग लेकवरती ज्यावेळी स्टे केला आणि आम्ही पँगॉन्गवरून खारोला जात असताना हा पास कवर केलेला होता. तर एवढा बर्फ पडला होता की आम्हाला इथून गाडी काढणंसुद्धा अवघड झालं होतं. आणि आर्मीच्या पूर्ण कॉन्वॉयमध्ये आमच्या गाड्या ज्या आहेत त्या पास केल्या होत्या. एवढा बर्फ होता इथे. पण त्या तुलनेत आता बर्फ काहीच नाही आहे. लेह लडाखवाल्यांची श्रीमंती बघू शकताय. पेट्रोल इनोवा क्रिस्टा आहे. मी फर्स्ट टाइम बघितली बरं का माझ्या आयुष्यात पेट्रोलची इनोवा क्रिस्टा. पेट्रोल इनोवा क्रिस्टा होती. कायम एक इनोवा क्रिस्टा आली की त्याच्या जो इंजिनचा क्लटर आहे ना, तो जो इंजिनचा जो नॉईज आहे तो कायम आपल्या कानावरती एक असा
मी आलो गाडी थांबली पण आवाज येईना. म्हटलं काय विषय आहे. बघितलं तर गाडी पेट्रोल. आर्मीचे ट्रक खाली गेलेले आहेत सांगला पासवरती. जी जुना व्हिडिओ आहे, सॉरी जुना ॲक्सिडेंट आहे. डेंजर आहे विषय, डेंजर विषय. पायलट चेंज झालेले आहेत आपले. 80 किलोमीटर पँगॉंग लेक राहिलेला आहे. तर चला, हे हलका हलका स्नोफॉल व्हायला सुरू झालेला आहे. मेंबर सगळे खुश. ड्रीम कम्स ट्रू. आता बघूया, जर जोरात झाला तर खूप भारी मजा येईल. आणि एवढा पण जोरात व्हायला नको की उद्या परत यायला लागेल. म्हणजे परत येताना काही प्रॉब्लेम यायला नको. बघूया. मित्रांनो, खाली सगळा आर्मीचा बेस कॅम्प आहे. किती मोठ्या लेवलला आर्मी इथं काम करते बघू शकता तुम्ही इकडं. कारण इथून चायना बॉर्डर जी आहे ती जवळ आहे. आपण काल होतो पाकिस्तान बॉर्डरला, आज आहोत चायना बॉर्डरला. नाद करते काय. तर मित्रांनो, आता आम्ही डोरबुक या गावामध्ये आहे. सगळ्यांचा उपवास होता त्यामुळे आम्ही केळी घ्यायला थांबलेलो. 150 रुपये डझन केळी. 150 रुपयाला एक डझन केळी. एक सफरचंद 70 रुपयाला. आणि बाकी काय चाचू? 400 रुपयाला किलो पण 1 किलो सफरचंद. 400 रुपयाला 1 किलो सफरचंद आहेत. पँगॉंगला सगळ्या गोष्टी का महाग आहेत तर त्यामध्ये त्यांची पण चूक नाही. कारण सगळं काही जे आहे ते लेहवरून ट्रान्सपोर्ट करावं लागतं. आणि लेहला सुद्धा बाहेरल्या राज्यातून असेल किंवा बाहेरल्या ठिकाणाहून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रान्सपोर्ट करून घ्याव्या लागतात. त्याच्यामुळं इकडं रेट हाय आहेत तर आहेत. डोरबुकच्या पुढे 4 किलोमीटरवरती आता एक नवीन फ्युएल स्टेशन तुम्हाला बघायला मिळतं, जे की अगोदर खारूमध्ये ऑप्शन होतं तुम्हाला जर रिटर्न जायचं होतं तर खारूमध्येच तुम्हाला पेट्रोल पंप होता. तर आता तुम्ही इथून पुढे प्लॅन करताना असं करू शकता की पँगॉंगमध्ये जायच्या अगोदर 30 किलोमीटर आणि डोरबुक गावापासून 4 किलोमीटर पुढे तुम्हाला पेट्रोल पंप जे आहे ते अवेलेबल आहेत. पर पर्सन 10 रुपीज अशा पद्धतीने एंट्री फी आहे. आणि परमिट जे आहे ते आम्ही काढलेलं आहे 1800 रुपयाचं. पण ते परमिट जे आहे ते आमचं काही चेक झालेलं नाही आहे. तर काय वाटते, परमिट आपण काढलं आणि ते चेकच झाले नाही. काय विषय नाही. आपण अभ्यास केला पण तो सरांनी चेकच नाही केला. असा जरासा विषय झाला. त्याच्यामुळं जे गृहपाठ न करून आलेले विद्यार्थी आहेत ते आज खुश असणार, पण आम्ही जरासं दुःखी आहे. ठीक आहे, चला. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत पँगॉंग लेक वरती. व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती निळक्षार असं पाणी आहे. गुड इव्हिनिंग मित्रांनो. इथं जे आहे ते रूम घेतलेले आहे बेसिक्सची. आतून इंटेरियर छान आहे, त्याच्यामुळे म्हणलं जास्त काही नाही. 1000 रुपयाला एक रूम भेटली, अगदी बेस्ट. इथं आंघोळीला कोणी पाणी देत नाही. आम्ही मागच्या वेळी पण एक्सपिरियन्स केलं होतं, कारण इकडे थंडी खूप आहे आणि बरेचसे लोक जे आहेत ते हातपाय वगैरे जसं धुवून म्हणजे चालवतात. तर ते काय ऑप्शन नाही. मागच्या वेळी पण आल्यानंतर आम्हाला फक्त हातपाय धुण्यासाठी पाणी सकाळी त्यांनी दिलं होतं. मागच्या वेळी आम्ही तिथं पॅराडाईज रेस्टॉरंट आहे ना, तिथं राहिलो होतो. आता इकडल्या रेस्टॉरंटमध्ये ते बंद आहे काही कारणास्तव. रश बिलकुल बी नाही आहे, तुम्ही बघू शकताय. काहीच गर्दी नाही आहे. आता आम्ही शूटिंग पॉईंटला चाललोय. मित्रांनो, आता आम्ही इथून पूर्ण अंधार झालेला आहे. हे आयफोनच्या नाईट मोडमुळे तुम्हाला थोडं जास्त दिसतंय. आता आम्ही आमची XUV लाईट ऑन करत आहोत. फायनली आपल्या XUV लाईट जे आहेत ऑन झाले आहेत विथ द हेल्प ऑफ ॲट्रोनॉक्स.
आत्ता आम्ही गेलो होतो फोटोशूट करण्यासाठी आणि फोटोशूट करून आम्ही आत्ता आलेलो आहोत रिटर्न. तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो पँगॉंगबद्दल. सगळ्यात पहिली गोष्ट की पँगॉंगला तुम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे कॉटेजेस दिसतात किंवा राहण्याचे हॉटेल दिसतात तिथे तुम्ही स्टे करू नका. जर तुमच्याकडे जिओचं पोस्टपेड कार्ड असेल तर इथं त्याची रेंज नाही आहे. पण इथून पुढं 2 ते 3 किलोमीटरवर गेल्यानंतर तुम्हाला चांगले चांगले कोटेजेस बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये ज्यांचं जनरेटरसुद्धा आहे. जनरेटर का तर इथं रात्री फक्त 3च तास लाईट असते, 7:30 ते 10:30. त्यानंतर तुम्हाला कोणतीही लाईट मिळत नाही आणि प्लस आंघोळीसाठी सकाळी गरम पाणीसुद्धा मिळत नाही. तर ही एक आमची जराशी चूक झाली की आम्ही पुढे जायला पाहिजे होतं की कारण काय झालं, आम्ही आता तिथे फोटो काढायला गेलो होतो तिथं जिओला रेंज होती आणि आता इथं जिओला बिलकुल बी रेंज नाही आहे. तुम्ही ट्राय करा की पुढं स्टे करेल. आणि आता मस्त असं जेवण बनवत आहे तुम्ही जसं बघितलं आत्ता. फैमिली रेस्टोरेंट करके है पैंगोंग के जस्ट सामने. यहाँ पे हमने खाना अभी खा लिया. एवढं उत्कृष्ट जेवण मित्रांनो होतं की खरंच आम्हाला खूप दिवसानंतर घरची वाईब आली. बेस्ट म्हणजे डाळ वगैरे बनवली होती भावानं. तर त्यांच्याकडून थोडं माहिती घेऊया आपण इथल्या प्लेसबद्दल. कारण इथं जे आहे ते खूप बर्फ पडतो किंवा पूर्ण जे लेक आहे ते फ्रोझन होतं. तर भाऊ आपल्याला माहिती देतोय. म्हणजे क्या होता है यहाँ पे, मतलब कितने महीने बर्फ रहता है, कैसा है? बर्फ तो यहाँ से ना यहाँ मार्च में खुलता है ये कॉटेज वगैरह. अच्छा, तो अक्टूबर एंडिंग नवंबर में बंद होता है. ओके. तब यहाँ पूरा ठंड की वजह से ना लेक पूरा जम जाता है. हाँ, तभी हम पाइपलाइन सब जम जाता है ना, इसीलिए ओके सब ओके. बंद तो यहाँ है. पे कोई भी नहीं रहता इस कोई पूरे भी इलाके नहीं- में? कोई भी नहीं रहता सर. तो चांगला के हम लोग चांगला क्रॉस कर ही नहीं सकते. जंगला क्रॉस कर सकते हैं लेकिन बर्फ पड़ता है, लेकिन बीआरओ वाले फेंकते हैं ना. ओके ओके. हाँ, वो बर्फ फेंकते हैं. कटर क्योंकि कटर से आर्मी कट ज्यादा करते है ना, हैं. इधर बॉर्डर एरिया. ओके. तो यहाँ पे मैराथन कब होता है वो? मैराथन होता है जनवरी के एंडिंग फरवरी में होता है. वो पूरे फ्रोजन लेक के ऊपर होता है. ऊपर हाँ दौड़ते हैं सर. अच्छा अच्छा. जी, और वो देखने लायक होगा फिर. हाँ वो अच्छा होता है. अच्छा, उस टाइम पे ट्राई करेंगे कभी विंटर लद्दाख आने की. पक्का पक्का सर. तो उस टाइम पे कोई प्रॉब्लम नहीं रहता है? तो हम खुद की गाड़ी उस टाइम पे नहीं लेके आ सकते आ सकता है सर, कोई दिक्कत नहीं, लेकिन चेन लगाना पड़ेगा आपको. हाँ. ये टू व्हील ड्राइव पे आ जाएगा या 4x4? नहीं टू व्हील पे आ जाता है. ओके 4x4 की जरूरत नहीं. ओके. तो आप 6 महीना ले में रह जाते हो फिर बाद में? बाद में ले हम नवंबर के बाद. काफी स्ट्रगल वाला लाइफ है यहाँ वहाँ वो मतलब. हाँ मैं तो संस्कार से हूँ, करगिल से जाते हैं. हाँ. अभी एक नया रास्ता खुला है यहाँ से चिलिंग से. अच्छा. तो वहाँ से हम 2-3 घंटे में पहुँच जाते हैं संस्कार. हम लोग कल अगर सुबह यहाँ से निकलेंगे तो मनाली पहुँच जाएंगे. आराम से सर. तो रोड अच्छा है मनाली वाला, ले मनाली बहुत हाईवे? अच्छा है बोल रहे हैं. अभी आप कल यहाँ से जाएंगे ना, ले जाना नहीं पड़ेगा आपको. ओके. आप लोग यहाँ से जाके यहाँ से पूगा उगा करके एक छोकर करके वहाँ से जाओ. तो चांगला पास करना नहीं पडेगा. नहीं उस साइड मत जाओ, यहाँ से जाओ सीधा. आपल्याला उमलिंगला पासला जायचं होतं, पुढे हनलीला जायचं होतं. पण उमलिंगला पास काही कारणास्तव सध्या बंद आहे. त्यामुळे आपण इथूनच रिटर्न जातोय टुवर्ड्स मनाली. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.